शुभ सकाळ, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे माझ्या गावाला साखर येथे कालिका मातेचं दर्शन करायला आणि वरती चोरवण्यात आदिमाया आदिशक्ती वर्धानी मातेचं दर्शन करायला. तर ही आपली गँग आहे सगळी, ह्या 2 गाड्या आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे चोरवण्यात दर्शन घेण्यासाठी वर्धानी मातेचं. तर चला बघूया पुढे. तर आता आम्ही आलो आहे पोसरे या गावात. बघा इकडं जायचं आपल्याला. अजून इथून वरती 10 किलोमीटर आहे. आता जाणार आम्ही तिकडं वरती आणि हा इकडं वरती आपल्या गावाकडे रोड जातो आणि हा इकडं वरती आपल्या चोरवण्यात रोड जातो. तर आम्ही चाललो आहे वरती देवीच्या दर्शनासाठी. बघू पुढे. आम्ही आलो आहे जरा जवळ, पण हा बघा हे दृश्य बघू शकता. असे सकाळ सकाळ पूर्ण असं गावावरती धुकाची अशी चादर पसरली आहे आणि असे पूर्ण असे उंच उंच मोठे मोठे आपल्या सह्याद्रीचे चोरवणे गावातले पर्वतरांग आहेत, त्या अशा मस्त सुंदर दिसतात. आणि हे आपलं नागेश्वरी देवस्थान आहे इकडे वरती. आणि आता मस्त असं म्हणजे सकाळ सकाळ येण्याचं दुःख भेटलं आणि असं सर्व काय म्हणजे मजा असते. खूप असं स्वर्गात आल्याची फिलिंग होते. बघा आता झालो आहे मंदिरात. आता बघू भेटू पुढं. फायनली चोरवणी आदिमाया आदिशक्ती श्री रामवर्धनी माताचं मंदिर आहे. बघा हे रामवर्धनी मातेचं मंदिर आहे. तर आम्ही आलो आहे फायनली तिथं. तर जाऊया पुढे दर्शन घ्यायला. बघू आतमध्ये फोटो काढून वगैरे देतात का देवीचे. चला येऊ पुढे. दर्शन झालेलं आहे वर्धानी मातेच्या मंदिरात जाऊन आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आतमध्ये फोटो वगैरे व्हिडिओ काढायला दिले नाहीत, ते अलाउड नाही आहे. पण छान मंदिर बघा किती छान आहे. नक्की जर तुम्ही चोरवण्यात आलात तर आदिमाया आदिशक्ती रामवर्धनी मातेला येऊन नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे, त्यामुळे नक्की एकदा येऊन भेट द्या. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे. इकडं वरती मोठ्या मोठ्या सह्याद्रीच्या या पर्वतरांगा आहेत. इथंच वरती आपलं नागेश्वरीचं देवस्थान आहे. तर इकडं आलात तर नक्की या देवस्थानाला भेट द्या. खूप छान मंदिर आहे. तर आता आमचं इथलं दर्शन झालं. आता आम्ही निघालो आहे माझ्या गावाला. इथं जवळ साखर, तिथं पण कालिका मातेचं मंदिर आहे, तिथला पण आता आम्ही दर्शन घेणार आणि मग आम्ही परत रिटर्न चिपळूणला निघणार. चला भेटू पुढं. मी व्हिडिओ काढण्यासाठी पुढं बसलो गाडीवरती. खरं आहे पण जरा लय हातात आले पूर्ण जाम भीती वाटते. आणि गाडी पण हा घेतोय आणि माझ्या पाठी आवडल्याची साप. तरी पण आपण व्हिडिओ काढणं काय थांबवत नाही आहे, व्हिडिओ कंटिन्यू करतोय. बघा दर्शन घेऊन आम्ही निघालोय. आता आम्ही आलो चोरवणे गावातून पोचतोय. चोरवणे उद्योजन वाटतं आता पोचलोय. आणि या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इकडनं सकाळ सकाळ इकडं येणं आणि सकाळ सकाळ आई शपथ फुल भाई खडी भेडी आहे. फुल भीती वाटते. बसलो भाई सावकाश. आणि सकाळ सकाळ ह्या गावात येणं आणि ह्या गावाचं एक असं वैशिष्ट्य आहे की असं म्हणजे मोठ्या मोठ्याच्या उंचाच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा या गावाला लाभल्या आहेत. आणि त्याच्यावरती सकाळ जी त्याची चादर पसरते आणि धुकं येतं त्याच्यावरनं म्हणजे हे गाव खूप सुंदर आणि उठून दिसतं. आणि ह्या गावात मेन म्हणजे चोरवण्याच्या गावात नागेश्वरी देवस्थान, तुम्हाला माहिती असेल नागेश्वरी देवस्थान लाभलं आहे. आणि ते नागेश्वरी देवस्थानसुद्धा या गावात आहे. ते नागेश्वरी देवस्थान ते बघा हे वरती आहे ना ते गोल, ते नागेश्वरी देवस्थान आहे. आपण गेलो होतो तिकडे एकदा, मी एकदा तिकडे गेलो होतो. तिकडं छान आणि सुंदर देवस्थान आहे. आणि इकडं नागेश्वरी देवस्थानाच्या पुढं एक वासोटा किल्ला देखील आहे. बघा ह्या अशा मोठ्या मोठ्या गाड्या फिरून येतात तिकडं त्या देवीच्या दर्शनासाठी. खास करून ते खूप नवसाला पावणारी आणि आदिमाया आदिशक्ती त्या
हेवी आहे आणि मंदिर पण आतमधून खरोखर खूप छान मंदिर आहे. इकडे आलात तर एकदा मंदिरात नक्की जाऊन द्या. आणि बघा ह्या पर्वतरांगा बघा किती छान दिसतंय, सुंदर. हे इकडं सकाळ सकाळ येण्याचं हे एकच कारण आहे, त्यामुळं ह्या खास सकाळची आरती भेटावी आणि हे खास असं दृश्य दिसतं. या कारणामुळं आम्ही सकाळी लवकर गेलो आणि ते आमचं म्हणजे सक्सेस झालं प्रॉपर. गाडीवर उठता बसतो आले भाई, सावकाश घे गाडी विराज. हो विराज बुवा, गाडी जाऊ दे सावकाश. तर चला काही आता आपण माझ्या गावाला चाललोय साखरला, तर बघू साखरला भेटू पुढं. साखर गावात आलोय म्हणजे माझ्या गावाला. हे बघा हे आपल्या गावाचं मंदिर आहे, हे हनुमंत देवाचं मंदिर आहे, हे आपल्या गावाचं मंदिर आहे. आणि हा आपल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. हे स्टेज आहे, कलामंच आहे, हा आपल्या मंदिराचा गेट आहे. हा पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. आणि हे इकडं आपल्या श्रीदेवी कालिका मातेचं मंदिर आहे. तर आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आता परत रवाना आपल्या गोलकडे चिपळूणला. तर चला मग बघू पुढे. आलोय घरी आणि आपण आपला व्लॉग इथंच संपवतो. व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.